अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हल्ली पैसा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे, कारण पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे। आपण साधं भाजीला जायचं म्हटलं तर आपल्याकडं 500 रुपये तरी लागतात। एक 8 दिवसाची भाजी जर आपण आणायला गेलो तर 500-1000 रुपये जातात, कारण इतकी महागाई वाढली आणि कोणतीही गोष्ट पैशाशिवाय मिळत नाही। मग प्रत्येकाला वाटत असते की माझ्याकडे खूप पैसा यावा, मी करोडपती व्हावं। ह्यासाठी मी अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे। तो उपाय तुम्ही नक्की करायचा। 4 उपाय, त्यातला कोणताही एक उपाय करा, शक्य असेल तर 4ही केला तरी चालेल। उपाय अतिशय प्रभावशाली आहे, खात्रीशीर आहे, ज्योतिषशास्त्रानुसार आहे, त्यामुळे उपाय नक्की करा। फक्त श्रद्धेनं, विश्वासानं आणि पॉझिटिव्ह राहून करा। नेहमी मॅनिफेस्टिंग करा की माझ्याकडं पैसा खूप आलेला आहे। आणि त्याचबरोबर तुमचे कर्म, कष्ट, उपाय आणि सेवा कोणत्या, तर तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या देवाची मनापासून तुम्ही सेवा करायची। मग स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, तुम्ही कुलदेवीची करत असाल, कुलदैवत असेल, गणपती बाप्पा असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, सेवागिरी महाराज असतील, गजानन महाराज असेल, तुमच्या कुठल्याही देवाला तुम्ही ज्या मानता त्या देवाची सेवा तुम्ही मनापासून दररोज 10 मिनिटं तरी करायची। समजा तुमच्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, तुम्ही कुठेतरी हॉस्टेलला आहे, बाहेर आहे, तर 5 मिनिटं तरी डोळे झाकून तुम्ही देवाची मूर्ती समोर आणा किंवा देवाला समोर आणून नामस्मरण केला तरी पण त्या देवापर्यंत तुमची सेवा पोहोचत असते। म्हणून सेवा, त्याचबरोबर कष्ट जर करताय तर त्या कष्टाला जोड म्हणून उपाय करायचे। आणि कधीही कर्म चांगले ठेवा। जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही। ह्या 4 गोष्टी अगदी आवर्जून मी सांगितलेल्या लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे राहा। सगळ्यात महत्त्वाचं, कधीही कुणाचं वाईट चिंतू नका, कारण कसं असतं बघा, आपल्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं चाललं तर आपल्याला त्याचं चांगलं व्हावं असं वाटत नाही, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतात। हे सगळ्यात पहिला महत्त्वाचं काढून टाका। एखादी व्यक्ती वर चालली असेल ना तर तुम्ही म्हणा, हो तुमचं चांगलं चालू आहे, तुमचं चांगलं होऊ दे, चांगलं होणारच असं म्हणा। बघा, तुम्हाला नेहमी त्याचं फळ चांगलं मिळेल। काही लोकांना सवय असते बघा, एखाद्याच्या घरी गेलं की त्याचं जर चांगलं चालू असेल तर त्या व्यक्तीचं चांगलं चाललं हे चांगलं मनात येण्यापेक्षा, बापरे ह्याचं कसं काय एवढं चांगलं चालू आहे, ह्याच्या घरामध्ये सगळं आहे, ह्याला सगळं सुख सोयी आहेत, ह्याच्याकडे कुठनं पैसा आला, ह्याच्याकडे कुठनं एवढं सुख आलं, अशी म्हणण्याची वृत्ती ज्या लोकांची आहे त्या लोकांचं कधीच चांगलं होत नाही। म्हणून वाईट विचार कोणाबद्दलही करू नका। एखाद्याला वर जाण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा, त्याला पाठबळ द्या, त्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळत असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे, हजाराचं लाख, लाखाचं करोडो होतील, पण ह्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार, कष्ट करावे लागणार। आता तुम्ही 10,000ची नोकरी करताय, 20-30 हजाराची, 40 हजाराची नोकरी करताय तर तुम्हाला करोडो रुपये लगेच मिळतील का, लाखो रुपये लगेच मिळतील का, नाही। तर तुम्ही छोटीशी नोकरी करत असाल तर त्याचबरोबर तुम्ही त्या जोडीला एखादा छोटा मोठा व्यवसाय करा। शक्य नोकरी झाल्यानंतर तुम्हाला मोकळा वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही एखादी छोटासा व्यवसाय, पार्लर चालू करा, शिवणकाम करा किंवा अजून काय असतील छोटे मोठे व्यवसाय ते करू शकता। आणि नोकरी सोडून सुद्धा तुम्हाला व्यवसाय करण्यासारखे आज भरपूर आहेत, फक्त आपण काय करतो, त्याकडं दुर्लक्ष करतो। म्हणून व्यवसाय जर केला तर तुम्हाला करोडो रुपये मिळायला कोणीच अडवू शकणार नाही। तर उपाय बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही काही उपाय करायचे आहेत, एका शुक्रवारी काही उपाय करायचे। पहिला उपाय जो आहे तो एका शुक्रवारी करायचा आहे, सकाळी देवपूजा केल्यानंतर। सकाळी आपण सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं, शुक्रवारी आपल्या घरातली झाड लोट, फरशी पुसणं वगैरे सगळं करायचं। आणि ज्यावेळेला आपण देवपूजा करत असतो त्यावेळेला देवपूजा करत असताना माता लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचा सगळ्यात पहिल्यांदा पंचामृतनं अभिषेक घालायचा। समजा तुमच्याकडे पंचामृत करायला साहित्य नाही तर साध्या पाण्यानं तुम्ही अभिषेक करा। मूर्ती माता लक्ष्मीची स्वच्छ पुसा,
त्या मूर्तीला गुलाब अत्तर लावा, त्यानंतर तिथे गुलाबाची अगरबत्ती लावा आणि लाल गुलाब फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं. आणि त्यानंतर 21 अखंड तांदूळ घ्यायचे, जे मोठे अखंड तांदूळ असतात, एकही तुकडा न असलेले अखंड 21 मोजून तांदूळ घ्यायचे. हातामध्ये डाव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे, त्याला कुंकुण लाल करायचं आणि हे तांदूळ माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करत असताना श्रीसूक्त म्हणायचं. मग हे श्रीसूक्त तुम्ही किती वेळा, 1 वेळ, 3 वेळ, 5 वेळ, 7 वेळ, 11 वेळ, 21 वेळ, 16 वेळ म्हणू शकता, तुम्हाला शक्य आहे तेवढं. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमची जी नित्यनेमाची दररोजची पूजा असते शनिवारी, ती पूजा करायची. पूजा करत असताना माता लक्ष्मीच्या समोर जे लाल गुलाबाचं फूल आणि अखंड 21 तांदूळ घातलेत, हे एका पिवळं कापड घ्यायचं, रेशमी किंवा सुती, पॉलिस्टर कापड घ्यायचं नाही, सुती घ्या. जे आपलं ब्लाऊजला अस्तर वापरतो ते सुती ब्लाऊज पीस घ्या किंवा रेशीमचं घ्या. हे कापड थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये हे 21 तांदूळ आणि लाल गुलाबाचं फूल जे माता लक्ष्मीला अर्पण केलेलं होतं ते तुम्ही त्या पुरचुंडी बांधायचं आणि तुम्ही ते पर्समध्ये ठेवायचं. नेहमी तुमच्या पर्समध्ये हे ठेवल्यामुळं माता लक्ष्मी तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होईल. फक्त कष्ट, उपाय, सेवा आणि कर्म हे लक्षात ठेवा. दुसरा जो उपाय आहे तो काय करायचा आहे, 21 लवंगा घ्यायचे आहेत. 21 लवंगा कशा घ्यायच्या, तर ह्या 21 लवंगा प्रत्येक शुक्रवारी 1 लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची. ही लवंग अर्पण करत असताना श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचं. 15 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळेला श्रीसूक्त आणि फलश्रुती म्हणायची. आणि अशा प्रत्येक शुक्रवारी 21 लवंगा अर्पण करायच्या. आता पहिल्या शुक्रवारी जी लवंग तुम्ही अर्पण करताय ती लवंग शनिवारी एखाद्या स्टीलच्या डबीमध्ये काढून ठेवायची. परत दुसऱ्या शुक्रवारी 1 लवंग अर्पण करायची. हे संध्याकाळी करायचं माता लक्ष्मी येण्याच्या वेळेला. आणि त्यावेळेला सुद्धा परत 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं. शनिवारी ही लवंग परत काढून स्टीलच्या डबीमध्ये, म्हणजे प्रत्येक शुक्रवारी एक लवंग करत 16 वेळा श्रीसूक्त म्हणत 21 शुक्रवारी 21 लवंगा गोळा करायच्या स्टीलच्या डबीमध्ये. प्रत्येक शुक्रवारी ठेवलेल्या लवंगा ज्यावेळेला 21 होतील त्यावेळेला ह्या लवंगा तुम्ही काय करायच्या, तर त्याची पुरचुंडी किंवा ते पर्समध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, ह्या लवंगा तुमच्या पर्समध्ये पुरचुंडी बांधून ठेवल्यानंतर सतत नेहमी नामस्मरण करायचं किंवा पॉझिटिव्ह राहायचं, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे वगैरे. हा दुसरा उपाय. तिसरा उपाय जो आहे, शुक्ल पक्षातील शुक्रवारी 5 गोमती चक्र, 5 कवड्या माता लक्ष्मीला संध्याकाळी प्रदोष काळी 16 वेळा श्रीसूक्त म्हणत अर्पण करायच्या. 15 वेळा श्रीसूक्त म्हणायचं, 16व्या वेळेला श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणायचं आणि ह्या अर्पण करायच्या. गोमती चक्र 5 आणि कवड्या 5. आणि शनिवारी ज्या वेळेला तुमची पूजा होते त्यावेळेला शनिवारी पूजा झाल्यानंतर ह्या गोमती चक्र 5 आणि कवड्या 5 पिवळ्या पुरचुंडीमध्ये छोटंसं सुती कापड घ्या किंवा रेशमी कापड घ्या. त्यामध्ये ह्या कवड्या आणि गोमती चक्र बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचं. त्यामुळं सुद्धा तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्याकडं पैसा यायला सुरू होईल. शेवटचा उपाय, शुक्रवारपासून दररोज 21 लवंगा, रोज 1 लवंग, आज शुक्रवारी सुरुवात करायची. पहिल्या शुक्रवारी म्हणजे शुक्रवारी 1 वेलची, संध्याकाळी प्रदोष काळी ज्या वेळेला दिवा लावतो त्यावेळेला 1 वेलची माता लक्ष्मीच्या चरणाजवळ श्रीसूक्त 16 वेळा म्हणत अर्पण करायची. दुसऱ्या दिवशी 2री लवंग, तिसऱ्या दिवशी 3री लवंग, चौथ्या दिवशी 4थी लवंग, असं सलग 21 दिवस वेलची दररोज 1 अर्पण करायची श्रीसूक्त 16 वेळा म्हणत. म्हणजे 21 दिवसाची ही सेवा सलग करायची. विटाळ सोडून तुम्ही ही सुरुवात करायची. समजा विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून तुम्ही पुढं कंटिन्यू, सुतक आलं तर परत नव्यानं सुरू करायचं. पहिल्या वेलची आहेत त्या तशाच ठेवायच्या. 21 वेलची ज्या वेळेला होतील त्यावेळेला काय करायचं, तुम्ही ह्या वेलची तुमच्या पर्समध्ये ठेवायच्या. आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं महत्त्वाचं काम असेल, इंटरव्ह्यू असेल, घराचं काम असेल
किंवा अजून नोकरी संदर्भात कुठे जाणार असाल किंवा व्यवसाय चालू करणार असाल, व्यवसायाची सुरुवात करणार असाल, व्यवसायाच्या ठिकाणी जाणार असाल, कर्ज मंजुरीसाठी असेल, घर घेणार असाल, गाडी घेणार असाल, ज्या वेळेला महत्त्वाच्या कामाला जात असता त्यावेळेला त्यातली एक वेलची तुम्ही तुमच्या तोंडामध्ये चगळायची, म्हणजे तोंडामध्ये ठेवायची आणि ती नंतर चावून चावून गिळून टाकायची, बाहेर कुठेही टाकायची नाही. अशा पद्धतीनं हा शुक्रवारी सुरू करून 21 दिवसाचा उपाय. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या 4 पैकी कोणताही एक उपाय जर केला तर तुम्ही करोडपती होण्यासाठी कोणीही रोखणार नाही. फक्त मी शेवटला अजून एकदा सांगते, फक्त बसून उपाय करून करोडपती होणार नाही, तर कष्ट, कर्म, सेवा, उपाय आणि सगळ्यांचं चांगलं आणि पॉझिटिव्ह राहा. सतत मॅनिफेस्टिंग करा. माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, मी हे उपाय केल्यामुळे मी खूप करोडपती झालेलो आहे असं म्हणा आणि हे उपाय करा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांच्या मनातील पैशाबद्दल करोडपती बनण्याच्या इच्छा लवकर पूर्ण झालेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. सदैव तुमचं कर्म चांगलं आहे असं मॅनिफेस्टिंग करते. तुमच्या सेवा उत्तम आहेत असं मॅनिफेस्टिंग करते. उपाय तुम्ही मनापासून केलेत असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.